मराठा समाजाचे कार्यकर्ते मातोश्री समोर आता आंदोलन करतायत। ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर भूमिका जाहीर करण्याची मराठा कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे। त्यांच्या घरासमोर मराठा क्रांती ठोक मोठा जाणार आहे। उद्धव ठाकरे यांना कालही तुम्ही भेटण्यासाठी आला होता, तुम्हाला वेळ मिळाली होती काल, आज का आला आहेत, काय नेमकं तुमचं? काल आमचे सहकारी आले होते, त्यांना या ठिकाणी उद्धव साहेबांनी भेट नाकारलेली होती। त्यांचा आम्ही आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो। उद्धव ठाकरेंनी भेट का नाकारली? आता आम्हाला काय माहिती, आता उद्धव साहेबाला विचारा तुम्ही, हा प्रश्न उद्धव साहेबांना कोण आले होते, कोण पदाधिकारी होते? संभाजीनगरचे सकल मराठा समाजाचे आमचे बांधव होते, त्यांना पण काल त्यांनी भेट नाकारलेली आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे, उद्धव साहेबच नाही पवार साहेबांच्या पण आम्ही घरी जाणार आहोत। पवार साहेबांना पण आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर तुम्ही फक्त या ठिकाणी मराठा समाजाचा आणि मोर्चाचा राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी उपयोग करून घेऊ नका। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण याच्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा। नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज मतदानावर बहिष्कार करेल। सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना तुम्ही भेटणार आहात का, की फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांना? आताच मी सांगितलं काय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पण घरावर आम्ही जाणार। इथून सुरुवात आहे, मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक लावली होती, त्या सर्व पक्षीय बैठकीला हे विरोधी पक्षातलं एकही नेता आला नाही। त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाचा जाहीर निषेध करतो आणि लवकर सर्व पक्षीय बैठक लावून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही आमची विनंती। आतमध्ये तर मातोश्रीच्या बाहेर मराठा आंदोलक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या संदर्भात त्यांची भूमिका मांडावी अशी मागणी या मराठा आंदोलकांची आहे। तर आम्ही शरद पवारांच्या घराबाहेर देखील जाणार असल्याचं या आंदोलकांनी म्हटलेलं आहे। सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करणार असल्याचं देखील या मराठा नेत्यांनी म्हटलंय। मातोश्रीच्या बाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आता आंदोलन केलं जात आहे। भूमिका स्पष्ट करा, नाहीतर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील आता मराठा आंदोलकांनी दिलेला आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली। आरक्षणावर ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली। तर शरद पवारांनी देखील भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आता मराठा क्रांती ठोक मोर्चाने केलेली आहे। सर्वपक्षीय नेत्यांना जाब विचारणार असून सर्वपक्षीय नेत्यांच्या घराच्या बाहेर जाणार असल्याचा थेट इशारा देखील आता मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिलेला आहे। तर मातोश्रीच्या बाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। तर उद्या शरद पवारांच्या घराबाहेर दुपारी 12 वाजता आंदोलन करणार असल्याचं देखील या मराठा नेत्यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा क्रांती ठोक मोर्चा सर्व नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती देखील आंदोलकांनी दिलेली आहे। तर आता मातोश्रीच्या बाहेरच बॅरिकेडिंग करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। मराठा क्रांती ठोक मोर्चा मातोश्रीवर धडकलेला आहे। आम्ही पण महाराष्ट्रातले जाऊ ना, या भूमीमध्ये जन्म घेतला ना आम्ही, काय ओबीसी बांधवांची मागणी म्हणजे काय? तर मातोश्रीच्या बाहेर सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। उद्धव ठाकरेंनी भेट न घेतल्यानं मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आता हे आंदोलन केलं जातं। आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतो। काल देखील मराठा कार्यकर्ते आले होते, त्यांची देखील भेट झालेली आहे। आज काय सांगा, अहो ते तर सगळ्यात मोठी शोकांती काढा म्हणजे मतदानाच्या वेळेस बरं का हे आमच्या दारामध्ये येतात। आणि आज आम्हाला आज बघा 350 मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आहे। 350 मराठा बांधवांनी आज मराठवाड्यात येऊन बघा तुम्ही, कितीतरी मराठा बांधवांवर गुन्हे दाखले या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करून आज महाराष्ट्राचा मराठा तरुण आणि हे मस्तपैकी इकडे एसी मध्ये बसतात। त्याच्यामुळे उद्धव साहेबच नाही, शरद पवार साहेब असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या, या सगळ्यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून जाहीर करावं, सर्वपक्षीय बैठक लावा। कारण आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला मराठा आज रस्त्यावर उतरतोय आणि सगळेचे सगळे या मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग करून घेत आहेत। ओबीसी नेते मात्र म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं अशक्य आहे आणि त्यासाठी त्यांच्या आंदोलन देखील सुरू आहे। अहो कोणते ओबीसी नेते वोटावर मोजणारे, ज्यांचं इलेक्शन मध्ये डिपॉझिट जप्त झालेले, अशा ओबीसी नेत्यांबद्दल बोलताय का तुम्ही?
अरे महाराष्ट्रातला ओबीसी समाज आजही मराठा समाजाच्या बाजूने या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. आजही तुम्ही बघा या 2-4 नेत्यांमुळं मराठा समाज आणि ओबीसी बांधवांचं भांडण लावायचं काम जर कोणी करत असेल तर हे 2-4 ओबीसी नेते करतायत. अगोदर देखील तुमची आंदोलन झालेली होती, हे आंदोलन सुरू आहे. आणखीन कुठल्या कुठल्या नेत्यांना भेटणार आहे की उद्धव ठाकरेंपासून सुरुवात आहे? ही उद्धव ठाकरे साहेबांपासून कविता थांबणार मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटावं म्हणून सर्वपक्षीय बैठक लावल्यानंतर एकही विरोधी पक्षातला नेता या ठिकाणी आला. म्हणजे यांना या आंदोलनाचा उपयोग फक्त आणि फक्त मतासाठी या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यामुळे इथून आमची सुरुवात आहे. उद्या शरद पवार साहेब असतील, नंतर नाना पटोले साहेब आहे, नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सागर बंगला, त्याच्यानंतर अजितदादांचा, नंतर मुख्यमंत्र्यांचा आमचा शेवट त्या ठिकाणी आंदोलनात होणार आहे. हिंदी में जानना चाहेंगे, क्या कहेंगे आज आरक्षण के मुद्दे को लेकर आप यहाँ पर आए हुए हो और उद्धव ठाकरे इनकी जो है मीटिंग आपके साथ होने वाली थी, क्या आगे आपको मालूम पड़ा है? मराठा क्रांति ठोक मोर्चा की मांग है कि मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने को होना, और उद्धव साहब को हम यहाँ पे मिलने को आए हैं कि आपकी पक्ष की भूमिका यहाँ पे जाहिर करिए कि मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने को होना या नहीं होना. ये उद्धव साहब ने उनके पक्ष की भूमिका यहाँ पे जाहिर करना. जब तक उद्धव साहब उनकी पक्ष की भूमिका जाहिर नहीं करते हम ऐसे हिलते नहीं. घर के सामने आंदोलन होने वाला है, उसके बाद में नाना पटोले साहब, उसके बाद में देवेंद्र जी, अजित दादा, और लास्ट में हमारे आंदोलन की समाप्ति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के घर पे होने वाली है. आता मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलन सुरू करणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर आंदोलनाचा समारोप करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शरद पवार, नाना पटोले, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील घरासमोर धडक देणार असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतलेलं. अचानकपणे आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे मागणी देखील आता या सगळ्या मराठा आंदोलकांनी केलेली आहे. तर सध्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी अडवलेलं आहे. मातोश्रीच्या बाहेर सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तरी दृश्य आपण पाहतोय, हातामध्ये पोस्टर घेतलेले हे काही मराठा आंदोलक देखील आपल्याला दिसत आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मातोश्रीच्या बाहेरचं हे थेट आंदोलन आपण लाईव्ह पाहतो. सर्वपक्षीय नेत्यांच्या घरी, प्रमुखांच्या घरी उद्या आमचं आंदोलन देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी. तर आरक्षणाच्या संदर्भात ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा मातोश्रीच्या बाहेर आता पोहोचल्याचं पाहायला मिळतं. मातोश्रीच्या बाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आता आंदोलन केलं जात आहे. ठाकरेंनी लवकरात लवकर मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाची आहे. तर यासोबतच शरद पवारांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली. तर आम्ही सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. मराठा तरुण आत्महत्या करतोय, मराठा युवकांवरती या ठिकाणी गुन्हे दाखल होऊ राहिले. हे एसी मध्ये बसतात, तिकडं आमच्यावर गुन्हे दाखल होतात, आत्महत्या करताय. आणि टिकणारं आरक्षण म्हणजे कोणतं आरक्षण भेटणार हो? मराठा समाजाला टिकणारं आरक्षण फक्त टिकू शकतं ते फक्त आणि फक्त ओबीसी मध्ये. आरक्षण विरोधक देणार की सत्ताधार देणार? अहो, आता सत्ताधाऱ्यांच्याच हाताने विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांनी बैठक लावली होती मुख्यमंत्री महोदयांनी. तर आपण सगळेजण बसू या ठिकाणी. आले काही विरोधक नाही. ही बैठक ओबीसी समाजासाठी होती, मराठा आरक्षणासंदर्भात नव्हती. अहो, सर्वपक्षीय बैठक होती मराठा आरक्षणासाठी बरं का. या बैठकीचा विरोध करताय ही बैठक मुख्यमंत्री महोदयांनी सर्वपक्षीय बैठक मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी लावली होती. कारण त्याचं निमंत्रण पण आम्हाला होतं, पण आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. दिलेलं आहे ऑलरेडी आरक्षण. कोणतं दिलं?
सत्ताधारी म्हणता आम्ही आरक्षण दिलं तर टिकतात का नाही ते काय कायद्याच्या चौकट टिकतं का ते आरक्षण? आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण लागतंय. त्यामुळे आज तुम्ही बघताय महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे आणि सगळे राजकीय पक्ष फक्त आंदोलनाचा या ठिकाणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.